नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषद निवडणुकीसंदर्भात. तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदारांची हॉटेलवारी पाहायला मिळते. क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी आता सावध पवित्रा घेतला जातोय. भाजप, त्याचबरोबर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना, इतकंच नाही तर अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स सध्या पाहायला मिळत आहे. तर अजितदादा गट फोर सीझन्स हॉटेल किंवा ललितमध्ये आपल्या आमदारांना ठेवणार आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदारांची हॉटेलवारी सुरू आहे. तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची हॉटेलवारी सुरू आहे. भाजप आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये ठेवणार आहे. तर शिवसेना शिंदे गट आपल्या आमदारांना वांद्र्यातील ताज लँड हॉटेलमध्ये ठेवेल. तर अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या आमदारांना फोर सीझन्स किंवा ललित हॉटेलमध्ये ठेवणार आहे. तर शिवसेना ठाकरे गट आपल्या आमदारांना ITC ग्रँड हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती मिळते. तर विधान परिषद निवडणुकीसाठी आता आमदारांची हॉटेलवारी सुरू आहे. सर्वच पक्षांकडून सावध पवित्रा घेतला जातोय. भाजप आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती मिळते आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये महायुतीचे एकूण 9 उमेदवार तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवारांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांकडून सावधगिरी बाळगली जाते आहे. त्यामुळेच आमदारांची हॉटेलवारी पाहायला मिळते आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये एक प्रकारे हॉटेल पॉलिटिक्स रंगणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गिरीश, 11 जागांसाठी 12 उमेदवार, त्यामुळे कुठलीही सावधगिरी बाळगण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की सर्वच पक्षांकडून घेतलं जात आहे? नक्कीच सागर, आपण पाहतोय की हॉटेल पॉलिटिक्सला आता सुरुवात झालेली आहे आणि आज संध्याकाळपासूनच सर्व आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट केलं जाईल असं सुद्धा बोललं जाते. त्यांना अद्याप अधिकृत कॉल गेलेले नाहीयेत. मात्र मुंबई सोडू नका असे थेट आदेश जे आहेत ते पक्ष कार्यालयातून या आमदारांना गेल्याचं बोललं जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पक्ष म्हणजे महायुतीचे जे 4 पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांनी आपापले हॉटेल्स बुक करून ठेवलेले आहेत. सगळ्यात आधी भाजपकडून ताज प्रेसिडेन्सी हॉटेल जे कुलाबामध्ये त्या ठिकाणी सर्व आमदारांना ठेवलं जातील. जवळपास 130 सूट्स जे आहेत ते सुद्धा बुक झाल्याचं बोललं जातं. तर दुसरीकडे शिंदेंची जी शिवसेना आहे ती ताज प्रेसिडेन्सी जी बँड्राला ताजचं हॉटेल आहे त्या ठिकाणी आपल्या आमदारांना ठेवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आज दुपारपर्यंत अधिकृत घोषणा याबद्दल केली जाईल. तर अजितदादांकडून फोर सीझन्स हॉटेल किंवा हॉटेल ललित याची चाचपणी सुरू झालेली आहे. या ठिकाणी आमदारांना ठेवलं जाईल. आणि ठाकरे गटातून ITC ग्रँड मराठा शेरेटॉन या ठिकाणी सर्व आमदारांना ठेवलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे क्रॉस वोटिंग कुठेही होऊ नये, आपल्या उमेदवाराला दगाफटका बसू नये याची काळजी सर्व पक्षातील नेते पदाधिकारी घेतानाचं चित्र सध्या स्पष्टपणे पाहायला मिळते. आणि एकनाथ शिंदे यांचं स्वतःहून या संपूर्ण बैठकीमध्ये ते जाऊन लक्ष ठेवणार आहेत आणि आमदारांचं सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. तर देवेंद्र फडणवीस देखील आपल्या आमदारांचं मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वी सागर आता हॉटेल पॉलिटिक्स नक्कीच गिरीश, त्यामुळे या हॉटेल पॉलिटिक्सवर आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद या माहितीसाठी.